रामकृष्ण हरी सकाळपासून सिन्नर तालुक्यामध्ये वरुण राजाचं आगमन झालं होतं आणि या दापोली गावामध्ये आज जो रिंगण सोहळा संपन्न होणार आहे तो संपन्न होतो की नाही, वरुण राजा कुठे थांबणार की नाही, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता. परंतु आता बघितलं तर वरुण सूर्यनारायणांनी या ठिकाणी दर्शन केले. विशेष म्हणजे हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक होते, त्यांनी प्रचंड अशी गर्दी केलेली. आपण बघाल तर या ठिकाणी माता भगिनींची संख्या लक्षणीय आपल्याला पाहायला मिळते. सोबतच्या रिंगणाभोवती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विशेष असा या ठिकाणी बंदोबस्त केला गेला आहे. हरिभक्त पालनामध्ये जेवढे काही मान्यवर असतील, हरिभक्त पालन असतील, ज्येष्ठ माऊली असतील, त्या सर्व माऊली या ठिकाणी उपस्थित राहून हा रिंगण सोहळ्यामध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा असतात. सोबतच आपण जर बघाल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली गेलेली आहे. सोबतच या ठिकाणी हा जो रिंगण सोहळा आहे, हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह जे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असणारे वारकरी असतात त्यांची देखील उपस्थिती लक्षणीय आहे. आता पालखीचं आगमन मुसळगावच्या पुढे झालेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी काही वेळातच पालखी येणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण जर बघाल तर रांगोळीची अशी भली मोठी सजावट या ठिकाणी केली गेलेली आहे. याच ठिकाणाहून ही पालखीचं आगमन या ठिकाणी होणार. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं पालखीचं आगमन या ठिकाणी होणार आणि या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न झाल्यानंतर कदाचित उद्या सकाळीचं पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. त्यासोबतच या ठिकाणी जे वारकरी संप्रदायातील उपस्थित असलेले मान्यवर असतील त्यांची संख्या देखील या ठिकाणी लक्षणीय आहे. फोटो काढण्याचा मोह जो असतो तो त्यांना आवडता येतो. काहींशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचा फोटो सेशन झाल्यानंतर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या ठिकाणी हा सोहळा कसा संपन्न होणार आहे, माऊली रामकृष्ण हरी या ठिकाणी पालखी सोहळा संपन्न होणार आहे, कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं गेलेलं आहे. पालखी सोहळा संपन्न होत आहे, त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे. दातली येथे सिन्नर तालुक्यामध्ये पालखी सोहळा हा संत निवृत्ती उत्तम प्रकारे नियोजन केलं आहे संस्थांनी. आणि या पालखी सोहळ्यामध्ये जो एवढ्या पावसातही भक्तांचा जो उत्साह आहे तो इथे खूप आपल्याला दिसून येत आहे. आपण वरुण राजाने आपल्यावर कृपा केली की कमीत कमी सोहळ्याच्या वेळेस पाऊस थांबलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला संस्थांना उत्तम नियोजन करण्याची संधी लाभलेली आहे. कारण पावसामध्ये अजून जास्त त्रास झाला असता, परंतु ही संत निवृत्तीनाथांची कृपा आहे की या सोहळ्यामध्ये पाऊस थांबलेला आहे. ही खरी देवाची कृपा म्हणावं लागेल. सकाळपासून वरुण राजाचं आगमन या ठिकाणी झालेलं होतं. पालखी सुद्धा संपन्न होतोय म्हणून वरुण राजाने कुठेतरी थांबलेलं आहे आणि साक्षात सूर्यदेवाने देखील या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. निश्चितच पाऊस हा थांबलेला आहे म्हणजे साक्षात सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. सकाळपासून मी बघतोय नाशिक पासून सिन्नर पर्यंत खूप पाऊस होता. मी पावसात कारण सिन्नर तालुक्यातच आहे सकाळपासून, परंतु वरुण राजाची कृपा अशी झालेली आहे, सूर्यदेवाने इतकं एका 10 मिनिटामध्ये हे वातावरण सुकवून टाकलेलं आहे आणि उत्तम पालखी हीच खरी देवाची किमया असते किंवा हाच चमत्कार असतो. चमत्कार दुसरा नसतो. नक्कीच परमेश्वर परमात्माचा जर चमत्कार बघितला तर सकाळपासून या ठिकाणी सिन्नर शहरासह परिसरामध्ये प्रचंड असं वरुण राजाने आगमन केलेलं होतं. परंतु आता बघाल तर साक्षात सूर्यदेवाने या ठिकाणी आपलं दर्शन दिलेलं आहे. बाबा काय सांगाल, कितवं वर्ष तुमचं या सोहळ्याचं? कितवं वर्ष या सोहळ्याचं तुमचं? मी नारायण मुठाळ, मी निवृत्तीनाथ सामाजिक संस्थांचा विश्वस्त असून 2 वर्ष लागोपाठ पालखी सोहळा प्रमुख होतो आणि मी विश्वस्त तर आता झालो 22 मध्ये, पण त्याच्या अगोदर मी 15 ते 20 वर्षापासून वारी करत आहे आणि ती वारी करत आहे. मला संतांचा सहवास लागलेला आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांमध्ये अशी एवढी मोठी ताकद आहे आणि त्या ताकदीमुळे मी या इथपर्यंत पोहोचलो आहे. त्या संतांच्या ताकदीमुळे मी या विश्वस्तपदापर्यंत गेलेलो आहे. मी 25-30 वर्षापासून ही वारी करत आहे. या वारी करत असताना आजच्या वारीचं जे महत्व आहे आणि या रिंगणाचं जे महत्व आहे ते फारच आगळं वेगळं आहे. खरं सांगायचं म्हणजे आगळं वेगळं म्हणजे असं आहे की कालपासून या पाणी सुरू झालेलं आहे. आमच्या भागात त्र्यंबकेश्वरच्या बाहेर त्याचं 4 दिवसांनी पाणी सुरू आहे, पण इथं या खंबाळ आणि या दाटणीच्या परिसरामध्ये कालपासून पाणी सुरू झालेलं आहे आणि आज सकाळपासून या ठिकाणी 2 वाजेपर्यंत पाणी चालू होता आणि आता देव या ठिकाणी येऊ राहिले आणि पाणी उघडलंय आणि ऊन पडले. ही कोणाची किंमत आहे? ही सर्व लोक म्हणतात
की देव नाही अरे मूर्खांनो किमयावाल्याचे कुणाच्या सत्य आले पाहणं कुणाच्या सत्य चाले शरीर असा त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. निवृत्ती दादा या ठिकाणी येणार आहे आणि लगेच ऊन पडलं आणि हा आनंद चाललेला आहे. असा आनंद स्वर्गामध्ये सुद्धा कुठे नाहीये. एवढा मोठा आनंद या ठिकाणी सर्व संतांची पर्वणी तयार झालेली, सर्व संत महंत आणि कीर्तनकार प्रवचनकार संपूर्ण महाराष्ट्रातील कीर्तनकार प्रवचनकार या ठिकाणी आज या पहिल्याच रिंगण सोहळ्याला आलेले आहे. आणि सिन्नर तालुक्यातील हे आमचं दाटणी गाव, या दाटणी गावामध्ये हा रिंगण सोहळा होत आहे. हे दाटणी गावचे लोक खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करत आहे आणि आपण बघतोय बघा कसं नियोजन केलेलं आहे. प्रशासन डिपार्टमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहे. आमच्या विश्वस्त मंडळाने खूप नियोजन चांगलं केलेलं आहे. आणि विशेष करून दाटली गावचे सरपंच आणि बाबर सर यांनी या ठिकाणी त्यांच्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. अशाच पद्धतीने ते रिंगण शेवटपर्यंत कायम स्वरूपी ते आहे तोपर्यंत करीत राहावं आणि त्यापर्यंत त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नक्कीच आपण जर बघितलं त्यांचा जो हा उत्साह किंवा त्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावेना असा आहे. खरं सांगायचं म्हटलं वरुण राजाचं आगमन गेल्या 2 दिवसांपासून या परिसरामध्ये होतं, परंतु अचानक 2 वाजेनंतर हा पाऊस थांबला आणि त्यानंतर या ठिकाणी साक्षात सूर्यदेवाने दर्शन दिलं असं त्यांचं म्हणणं होतं. खरं तर परमेश्वराचा हा साक्षात्कार म्हणावा लागणार आहे. सोबत आपण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला बंदोबस्त दिला गेला आहे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी त्यांचे देखील आभार मानले. सोबतच हा नयनदीप जो सोहळा होणार आहे या ठिकाणी जो पालखी रिंगण सोहळा होणार आहे ते देखील आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार, नाशिक.